राम राम भावना, तुम्ही कशा आहात? तुम्ही सर्व छान असाल. तर आत्ता आपण पांढरवाडी फाट्यावरती आहेत. इथं आपण ते पेरणी यंत्राचे पाते किंवा अजून काय म्हणता येईल त्याला, आपल्याला एवढं माहीत नाही. मग इथे समोर ठेवलेले आहेत तिथं त्या गोणीमध्ये. त्यांनी बरेच काढले आणि लाईट गेली, त्याच्यामुळे आपण इथं बसून आहेत. आणि पलीकडं गाडी नीट करायला टाकली, जे आपण त्या दिवशी पंक्चर काढायला टाकलं होतं. काय झालं काय नाही ते निघलं किंवा सतत पंक्चर होत आहे, ते लगातार पंक्चर होऊ राहिले. व्हिडिओ सुरू करायचं म्हणजे मी घरून येतानाच व्हिडिओ सुरू करणार होतो, पण तरी पण आत्ता करेन, मग करेन, थोड्या टायमानी करेन, असं तसं म्हणूनच तोवर किंवा म्हणता फार संध्याकाळ होती. त्याच्यामुळे आपण एकदाचा व्हिडिओ सुरू करून देतो. व्हिडिओ एकदा सुरू केला का मग मी कसा तरी व्हिडिओ काढतोच. व्हिडिओ काढायचा आपल्याला 100% काढायचं आहे. बरेच टाईम झाला आपण इथं बसून आहेत. त्याने बरेच स्क्रू काढले त्याचे, जे गुंतलेत स्क्रू. मामासोबत आले, म्हणजे मामा चालवतात ट्रॅक्टर, त्याच्याबद्दल पण मामालाच माहिती एवढं. तर पाहू आता किती टाईम लागतोय त्याला. मग पाहू पुढं काय होतं. आपण आणलं हे बाहेर, आता आपण जाऊ घरी. समोर तिथे गाडी लावली, जाऊ आता घरी. तर आपण पांढरवाडी फाट्यावरून आलो, ते डायरेक्ट रानामध्ये उतरलो. मामा गेले आपल्याला सोडून. मामाला दुसरीकडचं भिजवायचं होतं. बाकी इथं पाणी चालू आहे, याच्यात मका टाकलेली आहे. तरी आता तिकडं पाणी सोडलंय. इथं काय होतंय, पाणी पाजरून पलीकडल्या लाईनीमध्ये जाते, असं होतं इथं. भरपूर जागेवरती तसं झालंय, म्हणजे फार शेवटची लाईन पोहोचलेली आहे खाली. इथं आलं, खाली गेलं पाजरून, तिथपर्यंत गेलं, तिथून पुढं नव्हतं जात, तिथून खाली पाजरत गेलं. विषय असा होतोय, पाजरतंय पाणी खाली का, कारण याच्यात नुसते खडे आहेत, खड्यामुळं पाजरते. पाहू शकता खडे तिथं. भाऊ अजून किती टाइम लागतो याला. इकडच्या 2-3च लाईन आहेत. हे पाणी पाजरते त्याच्यामुळं विषय जरा वेगळा होतोय. भाऊ अजून किती टाइम लागतोय. तर हे पाणी असं पाजरतंय, पाणी असं पाजरू राहिलं. समोर पण पाजरतं, इथं पण. तरी आता ह्या 2 राहिल्यात, देऊ आता याच्यामध्ये सोडू, कारण समोर पाणी जात नाही. मला वाटतं 2 टप्पे करायला पाहिजे होते, एक मध्ये करायला पाहिजे होतं. मध्ये म्हणजे इथं एक असं समोर असं टाकायला पाहिजे होतं, म्हणजे बरोबर गेलं असतं पाणी, मला असं वाटतं. बाकी गेलं असतं नसतं याचा अनुभव मला एवढा नाही आहे. बाकी करू आपण आता, हे दारं बंद करू आणि इथं चालू करू. आता याच्यामध्ये लावून दिलं, आता बसू आपण इथं. आता पाहू किती टाइम लागतोय त्याला. तरी हे आता ऑल क्लिअर झालं, इथलं सगळं झालं. जे पाजरत होतं आपण आधी वरच्या घेतल्या, मग त्याच्या आधी खालच्या तर घेतलेल्याच होत्या, मग सोडलं तर पूर्ण ओलावा तिथं आला. म्हणजे पाणी पण आहे तिथं सध्या. बघ काही नाही, आपण आता हे भिजवायचे, मग इकडं कांदे. तर गवत बऱ्यापैकी झालंय, म्हणजे झालंय.
हे पूर्ण भिजवलं आपण. तरी आता आपल्याला जायचं खाली. खालचे कांदे भिजवायचे. तरी आता जाऊ खाली. हे बंद करू. इथं टोपण लावायचं. हे टोपण आहे. तर ते टोपण लावू आणि खाली चालू करू. आपण इथं पाणी घेतलंय. समोर तिथं पाणी चालू आहे. आणि तिथून असं येते. ही तिसरी लाईन चालू आहे पाणी. हे आलं पाणी. तर आता भरली. आता दुसरं फोडायला जाऊ आपण. उसाचा ट्रॅक्टर. जाऊ आता पटकन आपण. जर ही जर लाईन भरली समोर ते फुटतं. हे फुटतं. मग ते फुटल्यावरती पाणी सगळं निघून जातं त्याच्यातलं. तर वरचं म्हणजेच मधलं जे पाडगं होतं किंवा मधला जो टप्पा होता तो पूर्ण झाला. आता आपण खालच्या टप्प्यात पाणी घेतलं. वरच्या टप्प्यात का आपल्याला सोडता नाही आलं, कारण आपल्याला पाईप बसवता नाही आले ते. बाकी आता आपली चार्जिंग संपल, आपला फोन स्विच ऑफ होईल, कारण चार्जिंग संपले. आता आपण जोपर्यंत पाणी चालू आहे तोपर्यंत भिजवू आणि मग जाऊ घरी आणि भेटू मग तुम्हाला डायरेक्ट घरीच. आत्ताच आपण फोन चार्जिंगवरून काढला. बऱ्यापैकी झाली 50%. आता जेवायला बोलवलं आपल्याला. जेवण करू. जेवण करता करता लावून टाकू फोन. आता जाऊ जेवायला. आत्ता आपण जेवलोत. कढी, भात, भाकरी, गरम भाकरीसोबत कढी खाल्ली. जेवण म्हणजे जेवण. कारण कढी भाकरी त्याच्यासोबत भात एकच नंबर होय. क्वालिटी लागते ती. तरी आता जाऊ आपण थोडंसं, कारण आपला उद्या परवा पेपर आहे. म्हणजे परवा आहे, उद्या नाही. तरी काय आता जाऊ मित्रांकडे, पाहू मित्रांची तयारी काय चालली आहे. तर मित्र अभ्यास नव्हते करत. रील्स स्क्रोल करत होते. आपण त्यांचीच एक रील बनवणार होतो. बनवली पण होती, पण ती डिलीट केली. बाकी आता उद्याचा शेवटचा दिवस आहे सुट्टीचा. मग परवा तर डायरेक्ट पेपरच आहे. तर पाहू आता पेपरला काय होतं, किंवा उद्या काय होतं तुम्हाला सगळं सविस्तर सांगू. उद्या तरी अभ्यास करू की नाही ते पाहू आपण. आपल्याला काहीच माहिती नाही. तर पाहू मग काय होतं काय नाही उद्या. तर भेटू तुम्हाला उद्याच्या नवीन व्हिडिओवरती. जय शंभू नारायण.